नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि यात तसं पाहायला गेलं तर मवियाचाही निकाल लागलेला आहे. मवियाची मतं फुटलेली आहेत. 140 मतं मवियाची नागपूर आणि अकोला, वाशिम, बुलढाणा या दोन्ही मतदारसंघात मिळून फुटलेली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून निवडून येणाऱ्या 2 उमेदवारांच्या साठी ही निवडणूक घेतली गेली. या निवडणुकीत नागपुरात काँग्रेसनं शेवटच्या क्षणाला उमेदवार बदलून स्वतःचं हसं करून घेतलं, तर शिवसेनेला आपला गड अकोला, बुलढाणा, वाशिम या भागात राखता आला नाही. या दोन्ही निकालाच्या नंतर आत्मपरीक्षण करायचं सोडून काँग्रेसवाले घोडेबाजार करून भारतीय जनता पार्टीनं विजय संपादन केला असा दावा करतायत. मुळात राज्यात आपण सत्तेत आहोत याची आठवणच काँग्रेसजनांना होत नाही की काय असा प्रश्न पडावा. राज्यात सत्ता आहे काँग्रेसमुळे, राज्यात गृहमंत्री हा राष्ट्रवादीचा आहे आणि शिवसेनेचा पराभव झाला असला तरी पण राज्यात आज तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अशा वेळेला एक विरोधात ढकलला गेलेला भारतीय जनता पार्टी नामक पक्ष घोडेबाजार करतो आणि निवडणुकीमध्ये विजय संपादन करतो असा दावा करणं म्हणजे पर्यायानं स्वतःच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे मवियाच्या नेत्यांना लक्षात का येत नाही? हे लक्षात न येण्याचं एक साधं सोपं कारण असं असू शकतं की मवियाच्या अंतर्गत असलेली सत्तेची चढाओढ ही त्यांना सार्वजनिकरित्या मान्य करायची नसेल आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीवर घोडेबाजाराचा आरोप टाकून त्यांना पर्यायानं अर्थात काँग्रेसला राष्ट्रवादीच्याकडे अंगुली निर्देश करायचा असेल. पण जे काही असलं तरी पण नैतिकदृष्ट्या नागपूरच्या पराभवाची जबाबदारी काँग्रेसनं घ्यायला हवी. शिवसेनेनं अकोला, वाशिम, बुलढाण्याच्या पराभवाची जबाबदारी घेत आत्मपरीक्षण करायला हवं. सत्ता आपली आहे असं समजून त्यांना जर हे परीक्षण करायचं नसेल तर त्यांना शुभेच्छा आहेत, कारण या संपूर्ण परिस्थितीचे परिणाम आज न उद्या येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये निश्चित दिसतील आणि याच निमित्तानं भविष्यात कायम प्रश्न उपस्थित केला जाईल की आघाडीची मतं का फुटली. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं काँग्रेसचे नेते मोहन तिवारी जोडले गेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेश खंडकर आहेत. आपल्यासोबत अतुल पेटकर हे राजकीय विश्लेषक या नात्यानं जोडले गेले आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला पटकन गणेश खंडकर यांना आहे. गणेश खंडकर, ज्या पद्धतीचे निकाल आले त्या निकालाच्या नंतर भारतीय जनता पार्टीवर घोडेबाजाराचा आरोप लागलेला आहे. भाजपानं घोडेबाजार केला का? गणेश खंडकर, माईक सुरू करा आपला. नवीन सरकार आल्यानंतर महाआघाडीचं या राज्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर काही निवडणुकाही घडल्या. त्यावेळी आमचाही पराभव झाला होता. आम्ही कुणावरती काय आरोप केले नाहीत. आम्ही एका वाक्यात सांगितलं, होय आमचा पराभव झाला, आम्ही मान्य करतो आणि या पराभवाचं आम्ही आत्मचिंतन करू. आणि आम्ही त्या दृष्टीने केलं. ही निवडणूक लागली तेव्हाच ही निवडणूक जिंकायचीच आहे या पद्धतीने आम्ही तयारीला लागलो होतो. पंढरपूर विधानसभेमध्ये आम्ही मेहनत केली, आम्ही जिंकलो. नांदेडमध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला असेल. याही निवडणुका लागणाऱ्यात आम्हाला माहिती होतं. आम्ही मेहनत केली, आम्ही जिंकलो. आम्ही ज्या वेळेला पराभूत होतो त्यावेळेला आम्ही आरोप नाही करणार. आम्ही काय नांदेडला हरलो म्हणून हे नाही म्हटलं की काँग्रेसनं घोडेबाजार केला. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं निवडणूक जिंकली असेल. या निवडणुकीमध्ये एकूणच फुटलेल्या मतांची जर आपण यादी पाहिली तर एकूण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांमध्ये सुद्धा या सरकारविषयी असलेली नाराजी आणि माझं भविष्य कुणाच्या हातात सुरक्षित, मी कोणाबरोबर गेलं पाहिजे
हे त्यांना व्यवस्थितरित्या कळतं आणि याचाच परिणाम म्हणून आमचे उमेदवार त्यांना नियत कोट्यापेक्षा जास्त मतं घेऊन जिंकलेले आहेत आणि समोर महाआघाडी म्हणजे भाजप विरुद्ध सगळे असा सामना होत असताना देखील आम्ही तो एकतर्फी जिंकलेला आहे. गणेश खंडकर, आपण या निमित्तानं स्वतःची भूमिका मांडलीत. एक आकडेवारीचा तपशील समोर ठेवू इच्छितो. तो म्हणजे असा आहे की 96 आणि 44 अशा प्रकारे आकडेवारी समोर येते. नागपुरात जवळपास 44 मतं, तर अकोला, बुलढाणा, वाशिम मध्ये 96 मतं आघाडीची फुटली आहेत. एकत्रितरित्या 140 मतं फुटलेली आहेत. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रतिनिधी, या चर्चेतले प्रवक्ता या नात्यानं मोहन तिवारी आहेत. मोहन तिवारी, माझा आवाज येतोय आपल्याला? हॅलो जी मोहनराव, माझा आवाज येतोय का? हो, येतोय बोला. मोहन तिवारीजी, मतं फुटल्याची जबाबदारी नाना पटोले घेणार आहेत का तुम्ही ती शिवसेनेवर टाकणार आहात? कसं आहे, आता ह्याचं आत्मनिरीक्षण होईल आणि त्याच्यानंतर कोणाची मतं फुटली आणि किती फुटली ह्याच्यावर सविस्तर चर्चा होईल. पण हा विजय जो झालेला आहे याचा धक्का काँग्रेसला जेवढा बसायला पाहिजे त्याच्याहून जास्त धक्का देवेंद्र फडणवीसांना बसलेला आहे. कारण राजकारणात देवेंद्र फडणवीसांना हा उमेदवार हवा होता की नव्हता हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. 10 पैकी 4 बिनविरोध होतात. मग नागपूरची बिनविरोध का नाही करून घेतली त्यांनी? काय अडचण होती नागपूरची बिनविरोध करायला? नागपूरचे असे पण त्यांची मेजॉरिटी होतीच. मोहन तिवारी, या संदर्भातलं गणित खऱ्या अर्थानं बिघडवलं ते काँग्रेसने बिघडवलं. भारतीय जनता पार्टीनं सातव यांच्या पत्नीच्या साठी उमेदवार मागे घेतला. तुम्ही काही औरंगाबाद आणि तुम्ही माफ करा नागपुरातून हलायलाच तयार नव्हतात. त्यामुळे कोणी बिनविरोध करायला हवी होती? नाही, यांनी मागणी तर करायला पाहिजे होती. बावनकुळेसाठी यांनी मागणीच केली नाही. बावनकुळे त्यांना राजकारणात नकोच आहे. देवेंद्र फडणवीसांनी बावनकुळेला राजकारणात जेवढं शक्य असेल तेवढं दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणेश खंडकर, काय चमत्कार आहेत नक्की वस्तुस्थिती काय आहे भारतीय जनता पार्टीतली ती पण सांगा. काँग्रेस आक्षेप नोंदवतीये बावनकुळे आणि फडणवीस या दोघांच्या संबंधांबद्दल. माझ्याकडची वस्तुस्थिती अशी आहे की फडणवीसांनी बावनकुळेंच्या तिकिटासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले आणि बावनकुळे हे विधिमंडळात हवेतच यासाठी फडणवीसांनी जोर लावला. तुमची माहिती काय आहे? आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन मी सांगतो, नागपूरची निवडणूक बिनविरोध का झाली नाही? आता काँग्रेसला का प्रश्न पडावा? नाही, प्रश्न आम्हाला पडत नाहीये तिवारीजी, एकच मिनिट. बीजेपीच्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे की अच्छा, ठीक आहे. मग गणेश गणेश खंडकर उत्तर देत आहेत. त्यांना प्रश्न आहे. गणेश खंडकर, काँग्रेसला हा प्रश्न आता का पडावा? पटकन बोला कृपया. नाही, काँग्रेसचं काय झालंय म्हणजे आज प्रतिक्रिया काय द्यावी या काँग्रेस पुढे प्रश्नचिन्ह आहे. प्रसादजी, त्यांनी ज्यांना काँग्रेसचा उमेदवार करायचंय म्हणून आमच्याकडनं घेऊन गेलात. अहो मोहनजी, तुमचा उमेदवार तुम्ही ठरवला आणि तुम्ही नंतर आमच्यावर म्हणणार बिनविरोध का नाही झाली? अहो, बिनविरोध करायला तुम्ही मैदानात तर उतरला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही वल्गना करत होतात, बघा मोहनजी, राजकारणात जय पराजय होत असतात, पण एखादा पराभव झाल्यानंतर अहो तो मान्य करा. अशा पद्धतीने तुम्ही पळवाट काढाल, यांना नको होतं त्यांना हवं होतं. अहो, हसू आणणारा प्रकार आहे. गणेश खंडकर, एकच मिनिट, याच्यातला आणखीन एक तपशील चर्चेमध्ये घेतो. पटकन आपल्याला पुढे जायचंय. अतुल पेटकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अतुल पेटकर, पुढचा प्रश्न आपल्यासाठी येईपर्यंत एक छोटीशी विनंती करतो. तुमच्या मागे जो लाईट सुरू आहे तो आपल्याला बंद करावा लागेल, कारण तुमच्या चेहऱ्यावर अजिबात प्रकाश येत नाही. चेहरा पूर्ण काळा झालेला आहे. मी मोहन तिवारींना अजून एका गोष्टीची छोटीशी आठवण दरम्यानच्या काळात देऊ इच्छितो. मोहन तिवारी, आपण नागपुरात ऐन वेळेला उमेदवार बदललात. तुमच्या लेखी चंद्रशेखर बावनकुळे यांना जर तुम्हाला टफ फाईट, कडवा संघर्ष करायचा होता, तर प्राप्त स्थितीमध्ये तुम्ही चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधातला उमेदवार का कायम नाही ठेवू शकलात? नाही, थोडस त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं होतं की जो भारतीय जनता पार्टीमधून उमेदवार आमच्याकडे आला होता त्याची फार मोठी त्याच्यामुळे अडचण होण्याचं चिन्ह आम्हाला निवडणुकीत दिसायला लागले होते. कोणाची अडचण? आणि त्यामुळे आम्ही अचानक तो उमेदवार मागे घेऊन आम्ही अपक्ष उमेदवाराला मदत केली. कोणाची अडचण होणार होती? त्याने नगरसेवकांची मोठी अडचण झाली होती. अच्छा, नगरसेवकांमध्ये हा मेसेज व्यवस्थित केला नाही की हा उमेदवार मजबूत आहे म्हणून. आणि ऐन वेळेला आमच्या ही गोष्ट लक्षात आली की
हा उमेदवार दिल्याने थोडस मतविभाजन होण्याची शक्यता आहे. तिथल्या नगरसेवकांनी मागणी केली की अपक्ष उमेदवाराला तुम्ही आपला अधिकृत पाठिंबा द्या. त्याप्रमाणे पक्षाध्यक्षांनी आदेश दिले. आता मला एक सांगा मोहन तिवारी, आणखीन एक छोटासा प्रश्न घेतो. अतुल पेटकर आहेतच जोडलेले. मोहनराव, एका वेळेला तुम्ही असं म्हणतात डॉक्टर रवींद्र भोयर, ज्यांना संपूर्ण नागपूरमध्ये छोटू भोयर म्हणून ओळखलं जातं, त्यांच्याविषयी तुमच्या मतदारांमध्ये संभ्रम होता आणि समर्थनाची इच्छा नव्हती. मतदारांच्या आग्रहाखातर तुम्ही उमेदवार बदलला आणि देशमुखांना समर्थन दिलं. देशमुखांना समर्थन देऊन पण तुम्ही देशमुखांना मतं नाही मिळवून देऊ शकलात. मग नाना पटोलेंचा चमत्कार, नाना पटोलेंचा सर्व माहित असण्याचा क्षमता वगैरे या सगळ्या गोष्टी गेल्या कुठे? नाना पटोलेंचा पक्षातच कोणीतरी गेम करतंय का? नाही, नाना पाटोळेंचा गेम नव्हता, हा देवेंद्र फडणवीसांचा गेम होता आणि तो गेम फसला. देवेंद्र फडणवीस बावनकुळेंना पाडतील अशी आमच्या सर्वांची अपेक्षा होती. तिथे अशी चर्चा पण होती. त्यांचे काही नगरसेवक या अपक्ष उमेदवाराला मतदान करतील असं जवळपास नक्की झालं होतं आणि म्हणून अचानक आम्ही हा उमेदवार बदलला की अपक्ष उमेदवार असेल तर भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक त्या गटाचे आहेत देवेंद्र फडणवीसच्या, ते अपक्ष उमेदवाराला मतदान करतील. म्हणून काँग्रेसने आपला उमेदवार बदलला आणि तिथल्या स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांची ही गणित होती जी, त्याप्रमाणे तो उमेदवार बदलला. ठीक आहे मोहनजी, आपल्याला यावर गणेश खंडकरांचं उत्तर घ्यायचंय. गणेशजी, मला एकच भीती आता अशी वाटायला लागली आहे की हा कार्यक्रम प्रसारित झाल्याच्या नंतर कदाचित करमणूक शुल्क बिल्क लागतं का काय? इतकी करमणूक करणारी विधानं यामध्ये यायला लागलेली आहेत काँग्रेसकडून आपल्या स्वतःच्या पराभवाचा बचाव करताना. गणेश खंडकर, मला एक कळत नाही, निवडणूक काँग्रेसची, उमेदवार त्यांनी ठरवला, बावनकुळे हरतील म्हणून फडणवीस प्रयत्न करतील. अहो, आम्हाला तुमच्या कोट्यापेक्षा मतं जास्त मिळाली, तुमचीच मतं फुटली, तुमचीच मतं तुमच्याकडे राहायला तयार नाहीत. म्हणजे प्रसादजी, मला खरोखर मी मगाशी म्हटलं मोहनजी तुम्ही काय म्हणताय, आयदर हे तुमचं तुम्हाला माहित नसेल किंवा तुम्ही या म्हणजे प्रतिक्रिया का देतात आमच्यासाठी तरी आश्चर्य. ठीक आहे, आपण पटकन पुढे जाणार आहोत. अतुल पेटकर आतापर्यंत आपल्या सोबत या झालेल्या चर्चेत सर्व विषय पोहोचत असतील आपल्यापर्यंत अशी अपेक्षा आहे. अतुलजी, आपण सगळं ऐकलं असेल. मला एक गोष्ट खरंच सांगा, काँग्रेस इतकी विनोदी विधानं का करतेय? पराभवाच्या नंतर आत्मपरीक्षण करायचं सोडून काँग्रेस इतक्या विनोदी आणि त्यात सुद्धा घोडेबाजारासारख्या बचावात्मक भूमिकेत का दिसतीये? ही पराभूतांची मानसिकता आहे का? अर्थातच त्याचं कारण आहे, काँग्रेसचं एक वैशिष्ट्य आहे की ते त्यांचं पैसा नाही तिजोरी आणि वाया गेली मुजुरी, अशी काँग्रेसची पद्धत आहे. या निवडणुकीत बोलणार काय दुसरं? एक म्हणजे म्हणजे काँग्रेसचा उमेदवार लढायला तयार असताना त्यांनी काँग्रेसचा उमेदवार दिला नाही, त्याऐवजी स्वयंसेवक आयात केला आणि त्याच्याही मागे ताकद उभी नाही केली. त्याच्यामुळे घोडे बाजाराचं हे हास्य म्हणजे हे फुल, तुम्ही जसं म्हटलं मगाशी की महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे ही काँग्रेसची विधानं. म्हणजे आज या म्हणण्याला काही अर्थच नाही आहे काँग्रेसच्या. मग मला एक सांगा अतुल पेटकरजी, आपल्याला जर असं वाटतं की काँग्रेसच्या या तर्काला कुठलाही दावा नाही, तर अतुल पेटकर काँग्रेस असे दावे करून काय सांगू इच्छितं? आणि नाना पटोले इतकं सगळं घडल्याच्या नंतर म्हणजे किती प्रकारची नामुष्की आहे ही? एक, ऐन वेळेला उमेदवार बदलतात. दोन, ज्या उमेदवाराला समर्थन करतात त्याला पुरेशी मतं देऊ शकत नाहीत. तीन, आघाडी असताना आघाडीची मतं फुटतात. या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा नाना पटोले आपल्या भूमिकांवर आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात घोडेबाजाराचा दावा करण्याच्या क्षमतेपासून दूर नाहीयेत. मी या आधी माझं स्पष्ट मत आहे की काँग्रेसच्या नाना कळांमुळे वाचले बावनकुळे. हे तुमचं वाक्य भारी आहे एक नंबर. म्हणजे अतुल पेटकर, या वाक्याची थोडीशी विश्लेषणात्मक भूमिका पण मांडा की नाना कळांमुळे वाचले बावनकुळे. हे काय आहे? नागपुरी स्टाईल मधलं वाक्य आमच्या कानावर आलंय. कसं आहे, काँग्रेसचं हे वैशिष्ट्य आहे. काँग्रेसमध्ये ऑन द रेकॉर्ड पेक्षा ऑफ द रेकॉर्ड जास्त चालतं. त्यांचे लोक कधी पण तुम्ही ऑफ द रेकॉर्ड खूप बोलतील, ऑन द रेकॉर्ड काही बोलणार नाही. बोले काँग्रेसच्या बैठकीत तुम्हाला जे ऐकायचं असेल तर तुम्ही काँग्रेस कार्यकर्त्याला फोन लावा आणि त्यांची मिटिंग ऐकून घ्या पूर्वी.
अशा पद्धतीचं काँग्रेसचं काम चालतं. पण या सगळ्या नाना- प्रकरणामध्ये आता तुम्ही या घडीला जो नाना पटोले यांच्याविषयीचा एक थोडासा सांकेतिक उल्लेख केला, तो खुलासेवार सांगा. निदान कळू तरी द्या की काँग्रेसमध्ये नक्की गडबड काय झाली. आपल्याला अकोल्याची चर्चाही करायची आहे, वेळेची मर्यादा आहे. अतुलजी, गडबड अशी आहे की असं आहे की नाना पटोलेंनी पहिले नितीन राऊत यांचे जे ऊर्जा मंत्री आहे, तर काँग्रेसमध्ये कसं आहे की प्रत्येक मंत्री एक स्वतंत्र बेट आहे. तर यांनी ते कोल वाचूच्या प्रकरणात ऊर्जा मंत्र्यांना फटाके लावले नाना पटोलेंनी. त्याच्यामुळे ते ऊर्जा मंत्री आणि आपले क्रीडा मंत्री हे दोघंही यांच्या विरोधात होते आणि काँग्रेसचा उमेदवार आयात करायला त्यांचा विरोध होता. दुसरी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की बावनकुळे आणि सुनील केदार या दोघांचे अत्यंत आत्मीय असे संबंध आहेत. ते त्या दोघांनी कधी लपवले नाहीत. आणि सुनील केदार आणि गडकरींचे घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे माझे वडील गेल्यानंतर मी अनेकदा गडकरींचा सल्ला घेतो असं त्यांनी जाहीररित्या सांगितलं आहे. तर हे लक्षात घेता काँग्रेसने मुळात असा आयातीत उमेदवारच द्यायला नव्हता. आणि नाना पटोले असं आहे की म्हणजे जे मनात येईल ते बोलून, उचलली जीभ लावली टाळूला, जे मनात येईल ते बोलत राहतात ते. आणि याच्यावर एक पटकन प्रतिक्रिया अपेक्षित करतो भारतीय जनता पार्टीची. बोला गणेशजी, 30 सेकंद. नाही, असं आहे की नाना पटोले जेव्हापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत, ते ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडत असतात किंवा एकूणच ते ज्या आवेशात बोलत असतात, हे सर्व पाहिल्यानंतर म्हणजे असं वाटतं की काँग्रेस एवढ्या वर्षा गर्तेमध्ये का सापडली होती. हे कुणी नवीन देवदूत त्यांना सापडलेत की काय अशा पद्धतीनं. म्हणजे आता जे आपण जे म्हणाले ते साधारणतः वाटण्यासारखी स्थिती आहे. पण आजच्या निकालाने स्पष्ट झालं, नाना पटोले काँग्रेसमध्ये आता एकटे पडलेले आहेत. नाना पटोलेंच्या कार्यशैलीमुळे त्यांना कुणीही सोबत घ्यायला तयार नाही. आणि मोहनजी जसं म्हणाले की ते खूप चांगलं काम करतायत. मोहनजी, मी तुम्हाला शुभेच्छा देतो की 2024च्या विधानसभा आणि लोकसभेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरनं आपण हटवू नये, अशी आमची तुमच्याकडे एक मुख्य मागणी. म्हणजे थोडक्यात तुम्हाला केंद्रात राहुल गांधी आणि राज्यात नाना पटोले हवेच आहेत. गणेश कणकर, आज मला हसू कंट्रोल होत नाहीये. या चर्चेमध्ये इतकं करमणूक करणारं वक्तव्य आजवर कधीच झालं नाही. म्हणजे थोड्या वेळानंतर तर कदाचित राज्याचा करमणूक शुल्क विभाग पोहोचतो का काय हा कार्यक्रमावर करमणूक शुल्क लावायला असं वाटेल. मला अतुल पेटकरांना विचारायचं आहे. अतुलजी, एकदा अकोला, वाशिम, बुलढाण्याची चर्चा करणं गरजेचं आहे. अहो, तिथे 3 वेळा निवडून आलेल्या बाजोरियांना हरवल्याच्या नंतर शिवसेना एक शब्द काढायला तयार नाही. या पराभवाच्या बाबतीत अत्यंत नवख्या असलेल्या एका उमेदवारानं त्यांना हरवलं, खंडेलवाल नावाच्या. आणि याबाबत शिवसेनेला काय पडलंय की नाही तेच कळायला मार्ग नाहीये. तिथे असं आहे की लेनंदेला शिवसेना अशी स्थिती झाली ना, शिवसेनेची स्थिती अशी झाली की मुळामध्ये बाजोरियांची ही 4थी टर्म होती आणि बाजोरियांनी साधं तिथे जनसंपर्क कार्यालय उघडलं नाही आणि त्यांचा अहंकार तिथे आडवा आला. दुसरी गोष्ट, नितीन देशमुख हे तिथले विधानसभेतले आमदार आहे. त्याच्यामुळे त्या दोघांचं वर्चस्व असं होतं, मागच्या दादाने आलेला मोठा की निवडून आलेला मोठा. आणि नितीन देशमुख हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे. त्याच्यामुळे त्या दोघांतून विस्ताव जात नव्हता. परिणामी शिवसेनेला नकोच होतं, बाजोरिया निवडून यायला नको होते. दुसरा महत्वाचा फॅक्टर होता वंचितची 86 मतं आहेत तिथे. तर जिल्हा परिषदेच्या सभापतीच्या निवडणुकीमध्ये म्हणजे वंचित सोडून सर्वांची आघाडी झाली आणि त्या वंचितचा पराभव झाला. त्याच्यामुळे 3 मतं भाजपकडे वळली. आणि महत्वाचं म्हणजे इथे शिवसेनेला हरवलं. म्हणजे जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जाते ना की सचिनला फक्त सचिनच आउट करू शकतो, तसं ते आहे. म्हणजे शिवसेनेच हरवलेला आहे अकोल्यात, दुसरा कोणी त्यांना हरवलेला. ठीक आहे, पटकन पुढे प्रतिक्रियेसाठी जातो आहोत. आपल्यासोबत जोडलेल्या काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी मोहन तिवारी यांच्यासाठी माझा प्रश्न आहे. मोहनजी, माझी एक छोटीशी विनंती आहे, दुसरा फोन आपण थोडा सायलेंटला ठेवलात तर खूप बरं होईल. मी आपल्याला दरम्यानच्या काळात एक पटकन प्रश्न विचारून घेतो. तो असा आहे, बघा, एकूणात महाराष्ट्रातलं चित्र काय समोर आलं. शिवसेनेला अकोला, बुलढाणा, वाशिम मध्ये हरवलं. काँग्रेसला नागपूरमध्ये हरवलं. मवियाला हरवलं.
मोहनजी अनम्यूट करा, आपण आपला माईक सुरू करा आणि बोला. याच्यावर गणेश खंडकरांना बोलायचंय. गणेशजी संधी देतो. एक नवीन कुठलं ना कुठलं तरी विनोदी विधान येतंय का आपण पाहूयात. मोहनजी बोलतायत. नाही, तुम्ही म्हणालात तर बोलेल. मी देतो संधी आपल्याला. मोहन तिवारीजी बोला, आपण माईक सुरू करा आपला. मोहनजी आपला माईक सुरू नाहीये. स्क्रीनवर आपल्याकडे एक आयकन आहे, तो ऑन करावा लागेल आपल्याला आणि त्याद्वारे आपल्याला आपलं म्हणणं मांडायचंय. आपण ते सुरू करेपर्यंत मी गणेश खंडकरांना 30 सेकंद पटकन देतोय. गणेशजी बोला, थोडं पुढे येऊन बोला. गणेशजी, आज चेहरा नाही दिसत आहे आपला. आनंदाचा दिवस आहे आणि तुम्ही असे चेहरा लपवताय. नाही, अजिबात नाही हो. जी. कसं आहे की आता चर्चा सुरू असताना जी अडचण मोहन तिवारींची होते आहे की ते आपल्याशी चर्चेमध्ये जोडलेले आहेत एका फोनवरून, आणि हे सुरू असताना ते दुसऱ्या फोनवर जात आहेत. अगदी नेमकं तसंच काँग्रेसचं होत आहे. त्यांनी उमेदवार ठरवला एक, त्याचा प्रचार सुरू व्हायच्या आतमध्ये शेवटी त्यांना दुसऱ्या उमेदवाराची त्यांना गरज भासू लागली. बस मला एवढंच प्रसादजी तुम्हाला सांगायचं होतं. ते आपलं निरीक्षण नोंदवून घेतलं. मोहन तिवारींना उत्तराच्यासाठी संधी देतो. मोहन तिवारी, आज मवियाने मवियाला हरवलंय. नाही, असं नाहीये. तुम्ही समजून घ्या. मी जे सत्य परिस्थिती सांगितली त्याच्यावर तुम्ही हसत असाल तर हसा, हा तुमचा अधिकार आहे. तुम्हाला ते कर्मणूक वाटत असेल तर वाटू दे. पण राजकारणातले जे लोक आहेत, जे साहेबांच्या तुमच्या जवळची लोक आहेत, त्यांना तुम्ही जर माहिती म्हणून ऑफ द रेकॉर्ड विचारलं तर ते सगळे सांगतील की हा पराजय काँग्रेसचा किंवा आघाडीचा नाहीये, तर हा देवेंद्र फडणवीसांचाच पराजय आहे. त्यांचा पक्षातला विरोधात निवडून आलेला आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बरं, आपण ही जी माहिती देता आहात ही कशाच्या आधारावर देतात? कशाला? जग जाहीर आहे, त्यात लपलेलं काही नाही आहे. बावनकुळेला राजकारणातून बाद कोणी केला? तुमच्या लेखी कोणी केला? देवेंद्र फडणवीस. आणखी कोण? आणि मग यावेळेला तिकीट कोणी दिलं? देवेंद्र फडणवीसनी त्यांना बाद केला. त्याच्यानंतर तुमच्या मुंडेताईंना बाद केला. त्याच्यानंतर तुमचे माजी मुंबईचे अध्यक्ष विनोद तावडेजींना बाद केला. हे सगळं जग जाहीर आहे, त्यात लपलेलं काय आहे? पण यावेळेला तिकीट कोणी दिलं? हेडलाईन होत्या या. बावनकुळेंना तिकीट कोणी दिलं? नाही, बावनकुळेला चंद्रकांत दादांनी तिकीट दिलं. अच्छा. त्यांचा विरोध होता. ठीक आहे. एकदा अतुलजी पेटकर, आपण त्रयस्थ या नात्यानं याही विश्लेषणावर एकदा आपलं मत मांडा. चंद्रशेखर बावनकुळे यांचं तिकीट व्हावं याच्यासाठी फडणवीसांनी केलेले प्रयत्न पक्षालाही ठाऊक आहेत, इतर त्यांच्या निकटवर्तीयांनाही ठाऊक आहेत आणि स्वतः बावनकुळेंनाही ठाऊक आहेत. पण आपण आपलं निरीक्षण सांगावं अतुलजी. मुळात असं आहे की हे म्हणजे काँग्रेसवाल्यांना असं आता काही सुचत नाही आहे ना. त्याच्यामुळे कसं आहे की ते असं फडणवीसांमध्ये मतभेद आहे, गडकरींशी पटत नाही. मुळामध्ये जर बावनकुळेचं तिकीट कापलं असतं तर बावनकुळे भावविवश रडले नसते ना त्यांनी, जेव्हा त्यांना गळा भेट घेतली तेव्हा. असं आहे की ही भाजप काँग्रेसमध्ये जे त्यांना असं वाटते की जे आपल्याकडे चालते तेच इतरांकडे आहे. याच निमित्तानं पटकन एक प्रश्न विचारतो. मोहन तिवारी, थोड्या वेळापूर्वी एक महत्वाचा उल्लेख चर्चेमध्ये झाला, त्या बाबतीत आपलीही भूमिका ऐकायला आवडेल. सुनील केदार आणि नितीन राऊत विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे, सुनील केदार नितीन राऊत विरुद्ध रवींद्र भोयर, अशी ही लढाई नागपुरात झाली. यावर आपलं काही मत आहे? नाही, असं काही नाही आहे. बघा, आमचे काँग्रेसचे सगळे नेते एकत्र होते. त्यांच्यात असा कोणताही वाद नव्हता किंवा बीजेपीला सहकार्य करायचा असं कोणाच्याही मनात ध्यानी पण नव्हतं. मग जर समजा तुमचे सगळे नेते एकत्र होते तर तुमच्या उमेदवाराला मतं का कमी पडली? मी तुम्हाला सांगितलं ना, ऐन वेळेस आमच्या ज्या स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी मागणी केली की अपक्ष उमेदवाराला जर आपण सपोर्ट केला तर भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसच्या गटाचे जे नगरसेवक आहेत ते त्या अपक्ष उमेदवाराला मतदान करतील आणि बावनकुळेचा पराजय करण्यामध्ये आपल्या सर्वांना यश येईल असं त्या नगरसेवकांची कल्पना होती. आणि ती मागणी त्यांनी नाना पाटोळेंकडे केली आणि म्हणून नाना पाटोळेंनी तो निर्णय घेतला. पण झालं नाही ना तसं. एकही शब्द खोटा. मोहनजी, हे सगळं तुम्ही जे काही सांगता आहात, तुम्ही त्यानुसार निर्णय घेतले, पण झालं नाही तसं. एक मत मिळालं फक्त रवींद्र भोयर यांना आणि तुमच्या प्रदीप देशमुखांना समर्थन केल्यानंतर 186च्या आसपास मतं मिळाली. नाही, कसं आहे तुम्ही समजून घ्या. कधी कधी निर्णय चुकीचे पण होतात, मी हे मान्य करतो. हेच तर हे वाक्य जर चर्चेच्या आधी आलं असतं तर इतर अनेक मुद्दे चर्चेत येऊ शकले असते. अतुल पेटकर, आपण पाहताय
निर्णय चुकला हे म्हणायला सुद्धा इतका वेळ लागतो काँग्रेसला. अतुलजी, माईक सुरू करा, आपली भूमिका मांडा. नाही आता काँग्रेस असं हतबल आहे ना. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हतबल आहेत, काँग्रेसचे लोक हतबल आहेत. ते काय शेवटी करणार काय? आता त्यांना निरुपाय आहे ना, काय करणार आहे ते. आता म्हणजे ते असं आहे की गिरे तुम्ही टांग उपर. मी तेच म्हटलं मला की पैसा नाही तिजोरी आणि वाया गेले मुजोरी. असं आता काँग्रेसवाले करणारच आहे ना. ते पराभव मान्य कसा करतील स्वतः? नाही, निवडणुकीत पैशाचा वापर करायचा आम्हाला गरज नाही आहे. ते भारतीय जनता पार्टीचं काम आहे. देशातल्या सगळ्या संस्था विकून पैसे गोळा करून तेच निवडणुकीत वापरतायत. आम्हाला काय मला एक सांगा ना मोहनराव, मला एक गोष्ट सांगा. अहो, जर समजा भारतीय जनता पार्टी इतका पैसा वापरते, नांदेडात कशी हरली हो? नांदेडचं सांगा ना. मोहन तिवारी, आपल्याकडे उत्तर आहे का? कदाचित गणेश खंडकरांकडे काही तपशील असेल का? हो गणेशजी, भारतीय जनता पार्टी म्हणे पैसे वापरते, तर तुम्ही नांदेडात कसे हरता? त्यांच्याकडे चांगला स्ट्रॉंग नेता नाहीये म्हणून ते हरले नांदेडला ते पैसे लावायला तयार नव्हते. अशोक चव्हाणकडे मेजॉरिटी होती म्हणून त्यांनी नांदेडला पैसे नाही लावले. सोपं गणित आहे. गणेश खंडकर उत्तर देत आहेत. अशोक चव्हाणांकडे मेजॉरिटी होती की आणखीन काय होतं? नाही, आणखीन काय असायचं? राजकारणात मतं असल्याशिवाय निवडून येत नाही. राजकारणात अशोक चव्हाणकडे मतं होती म्हणून निवडून आले. अहो मोहनजी, आमचा पराभव झाला, आम्ही नांदेडमध्ये मान्य केला. अहो, करावंच लागणार ना, करावंच लागणार. तिथे असं काय समीकरणच नव्हतं तुमच्याकडे. मान्य केला म्हणजे जे घडले ते मान्य करावंच लागतं. आम्ही पण इथला पराजय मान्य केला, पण इथे आमचा जेवढा पराजय झाला त्याच्याहून जास्त देवेंद्र फडणवीसचा पराजय झालाय साहेब. बावनकुळेंना देवेंद्र फडणवीसांना संपवायचा होता. बावनकुळे पुन्हा राजकारणात जिवंत झाले. नुकसान देवेंद्र फडणवीसांचा होणार आहे साहेब. काँग्रेसचं काय तिकडे नुकसान होणार नाही आहे. पुढची निवडणूक आम्ही जोमाने लढू. आम्ही दाखवून देऊ नागपूरला, परत नागपूरच्या लोकांची मनं आम्ही जिंकू. ठीक आहे मोहन तिवारी, आपला हा दावा आहे. आपल्या या दाव्याला वेळ मर्यादेमध्ये आपल्याला उत्तर घ्यायचंय. गणेश खंडकरांना संधी देतोय. 30 सेकंद आहेत शेवटची. देवेंद्र फडणवीसचे नगरसेवक करणार होते. काँग्रेसला संत्री आंबट झालेली. बरोबर आहे. इतर ठिकाणी म्हणीमध्ये द्राक्ष आंबट असतात. नागपूरची चर्चा आहे म्हणून तुम्ही कदाचित संत्री आंबट असं म्हणायला लागलेला आहात. अतुल पेटकर, प्रसादजी, संत्री आंबट झालेली आहे आणि विशेष म्हणजे त्या संत्र्याची साईड डोळ्यात चुरली ना की डोळे चुरतात आणि दृष्टी शुद्ध होते. तर आता काँग्रेसची दृष्टी शुद्ध होईल अशी अपेक्षा करू आपण. ठीक आहे, एक पटकन प्रतिक्रिया आपण घेऊयात गणेश खंडकर यांची. मला प्रसादजी, एका आजच्या चर्चेमध्ये, म्हणजे मी आजपर्यंत अनेक चर्चांमध्ये बसलेलो आहे, खरोखर या चर्चेवरती करमणुकीचं शुल्क लागेल की फडणवीसांचे नगरसेवक मतदान करणार होते, ते का नाही केलं याची आम्ही चौकशी करू. आता यावर काय उत्तर तुम्ही देणार? मला खरंच म्हणजे माझा हसू आवरत नाहीये. ठीक आहे, जाऊ दे. त्या हसण्यामध्ये आणखीन वेळ जाईल. पण आज भरपूर करमणूक झाली या चर्चेमध्ये. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर जय पराजयाचं योग्य विश्लेषण करत पुढची वाटचाल होणं अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे जो जिंकतो तो काय म्हणतो आणि जो हरतो तो काय म्हणतो हे ऐकल्याच्या नंतर सर्व प्रेक्षकांना अंदाज आला असेल की संबंधित पक्ष येत्या पुढच्या दिवसांमध्ये काय वागणार आहेत. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.